जाना, तूने नहीं जाना, मैंने नहीं जाना, तूने नहीं जाना. स्वप्नील सर, मला खरंच प्रश्न पडला की स्त्री आणि पुरुषामध्ये नक्की कोणतं बंधन आहे. प्रत्येक जण वेगवेगळी व्याख्या करत असतो, पण ते बंधन खरंच आहे अनजान. म्हणजे आजकाल स्त्रियांची छेडछाडीची प्रकरणं किती वाढलीत सांगा. कुणी कुणालाही छेडतंय. एखादी बाई येऊन आता 4 दिवस होतात ना होतात ऑफिसमध्ये, तोच येऊन अत्याचाराची केस लागते बॉसवरती. मग या सगळ्याला जबाबदार कोण आहे? याविषयी मला आज टोल नाक्यावरती गहन चर्चा करायची. एखादा पुरुष मिळाला पाहिजे मला फक्त. कोणी आहे का रे? खरंच खूप ऊन लागतंय मला सुद्धा. ऊन नाही बाबाजी. जय हो बाबाजी. बाबाजी तुम्ही पुढे नाही जाऊ शकत. का हो? तुम्ही गॉगल कशाला लावलाय? काय आहे, मी पुरुष आहे आणि हल्ली पुरुषांना संध्याकाळी समाजात फार मोठा धोका आहे. हो, कुणाकडून? स्त्रियांकडून. होय. अहो, कुठली स्त्री कधी येईल, तुमच्यावर कोणता आरोप करेल, कुठली केस करेल, काही सांगता येत नाही. हो, काय सांगता? होय, माझे अर्धे मित्र जेलमध्ये आहेत. का? लैंगिक शोषणाचे आरोप. अरे देवा. अहो, तुम्हाला सांगतो, माझा एक मित्र बिचारा जिम मध्ये जायचा. हा. तिकडे एक बाई त्या ट्रेडमिलवर कुत्र मागे लागल्यासारखी धावायची. एक्झॅक्टली. हे असंच त्यालाही हसू येत. मला कंट्रोल करवे ना, हसायचा तो. ती बाई चिडली. तिने जाऊन पोलिसात तक्रार केली. म्हणजे माझ्याशी जवळीक साधण्यासाठी हा माणूस माझ्याकडे बघून हसतो. माझा मित्र मला, नाही हो बाई, तुम्ही फार विनोदी दिसता म्हणून मला हसू येतं. 1 नाही 2 नाही, पोलिसाला उचलून घेऊन गेले, फटके दिले. बदनामी झाली ती वेगळीच, पण फटके खाल्ल्यामुळे कायमची कंबर दुखी लागली. आता स्वतःच्या बायकोकडे सुद्धा तो हसून बघत नाही. पण या सगळ्याला पुरुषच जबाबदार आहेत असं माझं पर्सनल मत आहे. आता बघा ना, आमच्या गल्लीतला गण्या 2 रुपयाची शेंगदाण्याची पुडी हा पोरगा कधी विकत घेत नाही. पण बसमध्ये एखादी बाई जर चांगली शेजारी बसलेली असेल तर लगेच 5 रुपयाचा वेफरचा पुडा हातामध्ये. हॉटेलमधलं कसल्याही ग्लासमधलं पाणी द्यायला चालतं, पण बस स्टॉपवरती एखादी चांगली मुलगी शेजारी उभी राहिली की लगेच मिनरल वॉटरची बाटली हातात. कशासाठी? मला हे सांगा, हे सगळं कोणासाठी? बाईसाठी. पण दोष कोणाचा? अरे बघा, माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही डायरेक्ट बायकांना जबाबदार नाही धरू शकत. तुमच्या घरामध्ये तुमची बायको आहे, आपली बायको बरी, आपण बरे, असं का नाही वागत तुम्ही पुरुष? मला एक सांग, आपल्या गल्लीमध्ये एखादा पोरगा बऱ्यापैकी क्रिकेट खेळत असतो. आपण काय म्हणतो? पुढे जाऊन सचिन तेंडुलकर होणार म्हणतो की नाही? पण तसंच जर का एखादा मुलगा सतत स्त्रियांचा विचार करत असतो, त्याला काय म्हणतात? वाया गेला, त्याचं काही होणार नाही आयुष्यात. असं का बाबाजी? असं का? तो इम्रान हाशमी कुठे आहे? अहो नाही, उदाहरण देतो. अच्छा. तो इम्रान हाशमी, त्याचे पिक्चर्स बायकांना आवडतात. पण आमच्या गल्लीतला मवाली पक्या त्याचा राग करतात. तो इम्रान हाशमी आपल्या हिरोईन्स कडे उपासाच्या दिवशी कोंबडीकडे बघावा असा बघतो. आपला बिचारा पक्या गणिताच्या प्रश्नपत्रिकेकडे पाहावं असा गंभीर एकटक आपल्या प्रेयसीकडे बघत असतो. पण तो तिला नाही आवडत. हा भेदभाव का? पण मी म्हणतो बायकांकडे बघायचंच कशासाठी आपण? हे बरं दिसतं का? अरे वेड्या, आता मला सांग, इथे प्रियांका चोपडा आली. कुठे आली? असं इमॅजिन कर. सतत समजा आली, सुडोल सुंदर, तर तू तिच्याकडे बघणार नाही? अरे बघणार ना. अरे या बायका, या नट्या, आपण खूप सुंदर छान दिसावं म्हणून किती कष्ट घेतात. त्यांनी घेतलेले कष्ट वाया जाऊ द्यायचे का आपण? त्यांच्या कष्टांचा आदर आपण करायचा की नाही? मग पुरुष बघणारच ना रे. आणखीन कोण बघणार सांग? देव आहे ना, तो बघून घेईल. देवाना कशाला हातामध्ये घेतो? पुरुषांबद्दल बोलूया ना. देवाला कुठे वेळ आहे? देवाला कुठे वेळ आहे? पुरुषांना बरा वेळ आहे. तुम्हाला सांगतो, सर्वसामान्य माणसांचं सोडून द्या, आजकाल न्यायाधीश सुद्धा अडकले त्या सगळ्या प्रकरणात. काय बोलाल? म्हणूनच मी इतका वेळ जपून वागतोय. आणि एक टक फक्त स्वप्नील जोशींकडे बघतोय. त्यांच्याकडनं काय एखादी दाद येते का? काय आहे, बाजूला बघितलं एक टक बराच वेळ आणि दाद याची वाट पाहिली. बाईंनी तक्रार केली, आयुष्यात कुठेही दाद मागायची सोय होणार नाही. आपल्या शेजारच्या घरातून आमटी येते, आपण काय म्हणतो? काय चव आहे बहिणीच्या हातात. आता असं म्हणायची सोय आहे? नाही ना. अश्लील कमेंट केली म्हणून डायरेक्ट आतमध्ये. साधं कौतुक करायची सोय नाही हो.
नाही पण मला असं वाटतं का हो मॅडम, कौतुक आवडतं बायकांना, बरोबर ना? बघा. हो ना, पण आम्ही पण कौतुकानेच बघतो ना बायकांकडे. कौतुकच आहे ते, दुसरी कुठलीही भावना मनामध्ये नाही. हो का? नाही. अहो पण कौतुकामध्ये सुद्धा फरक असतो. समजा एखाद्या आपण महिला म्हटलं, वहिनी तुमची साडी फार सुंदर आहे, ते झालं कौतुक. ब्लाऊज सुद्धा सुंदर आहे म्हणणं हे चुकीचं आहे. वा हे चुकीचं आहे. अरे बाळा, पुरुष आहे ना, पुरुष हातचं राखून कधीच कौतुक करत नाही, खुल्या दिलाने कौतुक करतो. हा, पण तेवढा जबाबदारी असतो. आता बघ ना, दोन मैत्रिणी बसल्या, तर एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला किती सहजपणे म्हणू शकते, ए तुझा नवरा किती हँडसम आहे, म्हणते की नाही? पण हेच दोन मित्र बसलेत, तर एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणू शकतो का तुझी बायको किती चिकनी आहे? नाही ना, भानगडी होतील की नाही? म्हणजे आम्ही जबाबदार आहोत. ते सगळं बरोबर आहे, पण मला सांगा, ऑफिसमध्ये कंपनीमध्ये ज्या काम करतात बायका, त्यांच्याबद्दल अशी वागणूक का? त्यांच्यावरती जो अत्याचार होतो त्याला जबाबदार कोण मग? स्त्रिया. स्त्रिया? हो. डायरेक्टली म्हणताय तुम्ही स्त्रिया? हो. अरे हे म्हणजे असं झालं मी मांसाहारी आहे त्याला मासे जबाबदार आहे म्हणण्यासारखं. नाही, तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण काय आहे ना, आता एवढ्या रेपच्या घटना घडल्या आहेत, एवढे इन्सिडेन्सेस आहेत, पण आजपर्यंत एक तरी आई माझ्या मुलांनी अमुक एका स्त्रीवर बलात्कार केला म्हणून त्याला फाशी द्या असं सांगायला पुढे आली का? माझ्या भावानी एका मुलीची छेडछाड केली म्हणून ती बहीण आयुष्यात त्याच्याकडून हातावर राखी बांधून घेणार नाही, उलट त्याच्या हातात बेड्या घालायला मदत करीन असं पुढे येऊन कोणी बहीण म्हणाली का? म्हातारपणात माझा बाप बायकांकडे वाकड्या नजरेने बघतो, आयुष्यात माझ्या बापाचं तोंड बघणार नाही असं एखादी तरी मुलगी म्हणाली का? नाही. मग जबाबदार कोण? आता नाही म्हणजे आपल्या पुरुषाचे अपराध पोटात घालायची सवय आहे बायकांना. अरे पण तीच सवय इतर स्त्रियांना धोकादायक आहे, त्याचं काय आहे की नाही? म्हणजे शहर स्वच्छ ठेवायचं असेल तर आपलं घर स्वच्छ ठेवायचं असं म्हणतात, बरोबर आहे? घराबाहेरच्या स्त्रियांना सुरक्षित ठेवायचं असेल ना, तर आपला घरातला पुरुष सुसंस्कृत ठेवा असं मी म्हणतो. वा वा वा. आणि अंतिम सत्य आहेच ना, पुरुष बायकोला घाबरतो, पण माझा नवरा मला घाबरतो या आनंदात राहू नका. तर तुमचा नवरा इतर स्त्रियांना घाबरतो का, त्यांचा आदर करतो का, हे लक्षात घ्या. जय हो बाबाजी, बाबाजी जय हो. माझा 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 झाली घरी काहीतरी भानगड झाली. हॅलो, काय मेघना पळून गेली? अहो तुम्हाला ना मी आता तुम्हाला बर मी तुम्ही तिकडे थांबा, मी येतो येतो. जय हो जय हो. लक्ष असू द्या बाबाजी, मुलगी पळायची. लक्षात बाबाजी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात उदय टिकेकर यांचं. कोणीतरी असंही म्हटलं की मैत्रीला वय नसतं, और तू यार आहे हम सबका, म्हणून मी ही लिबर्टी घेतोय आणि तुला उदी म्हणणार आहे. अरे एकदा जोरदार टाळ्या उदीसाठी. उदी, थँक्यू सो मच. फार महत्वाचा विषय तू मांडलास या मंचावर, आणि आय नो दॅट यू फील व्हेरी स्ट्रॉंगली फॉर दिस, आणि वी ऑल फील व्हेरी स्ट्रॉंगली फॉर दिस. खरंच एक वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू दिलात आम्हाला या सगळ्या गोष्टीकडे बघण्याचा. थँक्यू सो मच फॉर कमिंग हिअर उदी. गॉड ब्लेस यू. आय लव्ह यू उदी. थँक्यू सो मच. लव्ह यू. लव्ह यू.